आढावा आपण घेणार आहोत टॉप 50च्या माध्यमातून। नाशिकमध्ये शरद पवार राष्ट्रवादीकडून मोर्चा काढण्यात आलेला आहे। पावसात देखील हा मोर्चा सुरूच आहे। शेतकरी प्रश्नावर काढलेल्या मोर्चात स्वतः शरद पवार सहभागी झाले, तर रोहित पवार मोर्चाच्या अग्रस्थानी होते। पिकअप टेम्पोवर चढून रोहित पवारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली। जालन्यातील भोकरदनमध्ये मराठा समाजाच्या वतीने तीव्र निदर्शनं करण्यात आलेली आहेत। मराठा समाजाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसंच हाके वाघमारेंच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणीही करण्यात आली। लोकनेते दीबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं या मागणीसाठी आगरी कोळी समाजानं भव्य कार रॅली काढली होती। या रॅलीतून सरकारला इशारा देण्यात आला। दीबा पाटलांचं नाव न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। जालना महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात बौद्ध समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आलं। शहरातील मोती तलावात भगवान बौद्धांची मूर्ती बसवण्यात आली अशी मागणी बौद्ध समाजानं केली, तर प्रशासनाला निवेदन देऊनही लक्ष न दिल्यानं आंदोलन करण्यात आलं। मराठा समाजाला ओबीसी जातीचं प्रमाणपत्र देण्यासंदर्भात राज्य सरकारनं निर्णय घेतल्यानंतर रायगडमधील कुणबी समाज आक्रमक झालाय। तो ओबीसी समाजानं तहसील कार्यालयावर मोर्चा काढलाय। सरकारच्या निर्णयाविरोधात कुणबी समाज एकवटला। ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध दर्शवण्यात आलाय। आंदोलनात महिलांनी सहभाग नोंदवला होता। अकोल्यात आदिवासी बांधवांच्या वतीनं भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चामध्ये विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज आक्रमक झाला। अनुसूचित जमाती वर्गात बंजारा आणि इतर जातींना आरक्षण देण्यास तीव्र विरोध दर्शवला गेलाय। नेपाळमध्ये झेन्झीच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात 72 लोकांचा मृत्यू झाला। या सर्वांना शहीद घोषित करण्यात आलं। त्यांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर केली। तसंच आंदोलनातील दोषींना कठोर शिक्षा होणार असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं। बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये नवीन कबूतरखान्याचं उद्घाटन करण्यात आलं। मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं। लोकांना त्रास न होता कबुतरांना खाद्य मिळण्यासाठी मार्ग काढा असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। चंद्रपूर जिल्ह्यातील कर्मवीर महाविद्यालयाजवळ झाडांवर 2 बिबट्याची पिल्लं आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। नागरिकांनी बिबट्या आढळल्याची माहिती वन विभागाला दिली। महाराष्ट्रात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय। या योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 1 वर्षात तब्बल 30 पटीनं वाढ झाली आहे। आता ही योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवून विस्तार वाढवण्याची गरज आहे। पुण्यातील ससून रुग्णालयात लवकरच रिक्त पद भरली जाणार आहेत। ससून रुग्णालयातील 354 चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदांसाठी 26,101 अर्ज प्राप्त झाले। या पदांमध्ये कक्ष सेवक, आया सेवक, पहारेकरी, प्रयोगशाळा सेवक, हमाल इत्यादींचा समावेश आहे। छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पीजीच्या 85 जागा वाढणार आहेत। त्यासाठी मंजुरीही मिळाली। त्यामुळे घाटीतील पीजीच्या जागा 200 वरून थेट 285 होणार आहेत। यात क्लिनिकलच्या 29 जागा आहेत। ई पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली। अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी करता आली नाही। त्यामुळे राज्य शासनानं 20 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। हिंगोली जिल्ह्यात यंदा अतिमुसळधार पावसानं हजेरी लावली। हातातोंडाशी आलेली सोयाबीन, उडीद, मूग पिकांचं नुकसान झालंय। पावसाचं पाणी शेतात साचल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालंय, तर सरकारनं मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती, परंतु पावसामुळे जमिनीत सतत ओल राहिल्यानं मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं। 30% सोयाबीन पीक अतिवृष्टीमुळे पूर्णतः नष्ट झालंय। नुकसान भरपाई आणि पीक विम्याचा लाभ अद्याप मिळालेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना शासनानं तातडीनं मदत करावी अशी मागणी जोर धरते आहे। खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय। पुण्यातला मुठा नदीवरचा बसगा भिडे पूल पाण्याखाली गेलाय। मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीसाठी हा पूल बंदच होता। तसे विरारमध्ये शहरी भागासह ग्रामीण भागात सकाळपासून रिमझिम पावसानं सुरुवात केली आहे। अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। सध्या शहरातील वाहतूक सुरळीत आहे, मात्र पावसानं जोर वाढवल्यास विस्कळीत होण्याची शक्यता आहे।